आता लग्न होणार, ती दिव्या या घरात सून म्हणून येणार आणि माझ्या बहिणीला दिलेलं प्रॉमिस मातीत जाणार. किटू डार्लिंग, मी तुझ्याशी बोलतोय. अगं हो काय, तू एवढी तयार का होतीयस मग? बघ, आपल्या मनासारखं काही होणार नाहीये. ती दिव्या तुझी वहिनी म्हणून या घरात येते आणि तरी तू एवढी आनंदात तयार होतीयस. तुला पटतं हे सगळं? मला जे पटत नाही ते मी होऊ देत नाही. तरी तू एवढी खुश काय आहेस? मी खुश होण्यामागचं कारण वेगळं आहे सुहास. मग ते काय आहे ते मला कळेल का? ती दिव्या मंडपापर्यंत पोहोचणारच. तुला काय माहिती? कॉल आला होता चंदनचा. प्लॅन केलाय त्याने. प्लॅन करणं आणि तो मातीत मिळवणं हे त्याचं सवयीचं झालंय. या वेळेला असं होणार नाहीये सुहास. तो आजच्या आज दिव्याला पळवून घेऊन जाणार. हाच प्लॅन त्याने मागच्या वेळी पण केला होता. काय झालं त्याचं माहितीये ना? या वेळेला तसं होणार नाही. किटू डार्लिंग, तुला त्याच्यावर अजूनही एवढा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यावर नाही, आपल्यावर. आपण काय करणार आहे? मदत करणार त्याला, असं त्याने सांगितलं. बरं ठीक आहे, काय मदत काय करायची? सांगते. ग्रेट. मी एक काम करतो, आत्ताच जाऊन प्रियाला ही गुड न्यूज देतो. मला ना प्रियाला नवरीच्या वेशात बघायचंय, तिच्या वरातीत नाचायचंय. तुझ्या भावानी आपल्या लग्नात माझा कान पिळला होता ना, 4 दिवस दुखत होता. आता माझी पाळी आहे त्याचा कान पिळायची. मी आत्ताच जाऊन प्रियाला सांगतो. घाई करू नकोस. आधी हे सगळं व्यवस्थित होऊ दे. मी आईला कन्व्हिन्स करते, त्यानंतर प्रियाला रेडी होऊ दे. ती आधीच रेडी झाली ना तर आपल्यावर संशय येईल. त्यामुळे जरा धीर धर. करेक्ट. थोडक्यात काय, प्रिया देसाईंची सून होणार हे नक्की. 100%. येस. हो हो हो, येणार आहे दिव्या वहिनी. हे आणि ऐक ऐक, जोवर मंगलाष्टक पूर्ण होत नाही तोवर तू वहिनीला बघू शकत नाही, बरोबर ना? काय ग, अजून किती छळणार त्याला? बस झालं. तुम्ही घेऊन का आलाय तिला? तिला घरीच ठेवायचं ना. हे मारे ना मी तुम्हाला. बरं ते मला दे आणि जा दिव्याला बघून ये जा. लगेच आले. सावधान. किटू डार्लिंग, चंदनचा काही फोन? नाही ना, फोन पण नाही आणि काही अपडेट पण नाही आलाय अजून. तरी मला थोडा अंदाज होताच त्याच्या प्लॅनिंगचा. सुहास, चंदन येईल ना रे वेळेत? नाही म्हणजे काही गडबड होणार नाही ना? मला खूप टेन्शन आलंय रे. किटू डार्लिंग, चंदनच्या फोनची वाट बघण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही आता. भाई, शिवा एवढी हसते काय रे? खुश दिसते बघ ती. खुश नाहीये रे ती. स्वतःला कंट्रोल करते. शेवटचा आशूला बघते ना. काय होतं दोघांमध्ये आणि आता काय झालं? हा यार, मी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल. भाई, काय मजा करायची यार आपण. हा, देव पण आपल्यासोबतच का असं करतो यार? अरे यार, मला शिवासाठी खूप वाईट वाटतंय यार. हो यार. अरे मला तर याचं वाईट वाटतंय की तिने आपल्यासाठी तिचं आयुष्य दिलं रे आणि आपण काहीच करू शकलो नाही. साधा आशूची आणि तिची भेट करून देऊ शकलो नाही. भाई लोक, आपल्या सगळ्या होप संपल्या यार. आपण ना ह्या दोघांना शेवटचं एकत्र बघून घेऊया. या दोघांमध्ये किती अंतर आहे. आपण आता यानंतर यांना कधीच एकत्र बघू शकणार नाही. हे ऐका ना,
दिव्या का नाही आली अजून? आहे ती आताच आहे, आम्ही मगाशी बघून आलो. कुठे राहिली नवरी मुलगी? ती गेली संपदा पण. संपदा एकटीच आली आहे. म्हणजे प्लॅन सक्सेसफुल झालाय. दिव्या गायब. आय होप तसंच झालं असावं. ए मंकी, कुठे आहे दिव्या? येतेच आहे. वर्क इन प्रोग्रेस सुहास. सुहास आले. आता ही कुठे गेली? मी बघून येऊ का? नाही, थांबा थांबा, तुम्ही इथेच थांबा. दिव्या काय येत नाही ते महत्वाचं ना जास्त. थांबा जरा बघू कधी येते.